रस्सा आहे ना रस्सा, मसाल्यांचा पुरेपूर वापर करून तयार केलाय. म्हणजे स्टार्टिंगला तो पहिली जेव्हा मी घास तोंडात टाकला का नाही, त्यावेळेस जी आईच्या हातची चव असते ना तीच डायरेक्ट आठवली. तर नमस्कार आणि राम मंडळी, मी तुमचा मम्मी आज आलोय एका अशा ठिकाणी जो विषय आहे ना तुमच्या जीवाभावाचा आहे. आणि असा विषय तुम्हाला दाखवण्यासाठी मी तुम्हाला अशा एका स्पॉटला घेऊन आलो. स्पॉटचं नाव आहे ना हॉटेल मामाचा मळा. मामाचा मळा म्हणलं की एकदम जीवाभावाचा विषय होऊन जातो, कारण की मामा प्रत्येकाच्या जीवाभावाचा असतोय. आणि असंच ह्या हॉटेलचं नाव पण युनिक आहे, हॉटेल मामाचा मळा. मला मी सातारवरनं कराडला निघालो होतो, माझं कराडला किरकोळ काम होतं. जाता जाता मध्येच हे हॉटेल दिसलं, म्हणलं थांबावं इथं आणि यांच्या इथलं जेवण कसं आहे ते टेस्टसाठी बघावं. आणि इथं आल्यानंतर आहे ना पहिल्यांदाच मला एक गोष्ट जाणवली भावांनो, म्हणजे जर आहे ना तुम्ही आपल्या पालीच्या खंडोबाला किंवा कास पठारला नाहीतर प्रीती संगम घाटाला इतर कोणत्याही लोकेशनला जर फिरायला येणार असला ना, तर फिरायला येता वेळी तुम्हाला हायवे लगत हे हॉटेल लागून जाते. एकदा इथे येऊन तुम्ही नक्की व्हिजिट करा, कारण की यांच्या इथलं आहे ना म्हणजे अँबियन्स, त्यानंतर यांच्या इथलं जेवण वगैरे मस्तच आहे असं लोकांकडून मला समजलं. म्हणून तर मी एवढ्या लांब येऊन यांच्या इथं व्हिजिट केली. आणि आता यांच्या हॉटेलच्या आतमध्ये जाऊन बघूया नक्कीच मामाचा मळा हा विषय काय. आणि आपण हॉटेलच्या आतमध्ये आलो. पहिल्यांदा हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर मी ना तिथं बाहेरचे जर जागा वगैरे नोटीस केली ना, तर इथं त्यांनी लहान मुलांसाठी वेगळा सेक्शन केलाय, ज्यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याच व्हरायटी आहेत. त्यामध्ये झोपाळा वगैरे, घसरगुंडी, सिसो वगैरे बरंच काही 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 आहे. त्यानंतर तुम्ही आतमध्ये आला की यांच्या इथलं जे अँबियन्स वगैरे, त्यानंतर यांच्या इथली जी बैठक व्यवस्था आहे ना खरंच मस्त आहे. भारतीय पद्धतीची बैठक व्यवस्था, त्याचबरोबर साईडला टेबल वगैरे पण आहेत, त्यांची पण बसण्याची व्यवस्था आहे. आणि इथं आल्यानंतर आहे ना मला एक गोष्ट जाणवली की हॉटेलमध्ये त्यांनी आहे ना म्हणजे एकदम टापटीपणा खतरनाक जपलाय. म्हणजे इथं आल्यानंतर त्यांच्या इथलं जेवण तर अजून मी टेस्ट केलं नाही, पण आल्यापासून आहे ना एकदम भारी वाटतंय. आणि आता यांच्यातलं जेवण मी टेस्ट करण्यासाठी त्यांची इथली मामा स्पेशल चिकन थाळी आहे ना ती मागवली. मामा स्पेशल चिकन थाळी ती आपण आता टेस्ट करून बघू, आणि त्याची टेस्ट कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये बघायला गेलं ना तर स्टार्टिंगला त्यांनी मस्त आपल्याला जो रस्सा आहे ना तो दिलाय. चिकनच्या बाबतीत आहे ना मामा स्पेशल चिकन थाळीला आहे ना त्यांनी चिकनची काहीच कमी सोडली नाही. 2-3 प्रकारे त्यांनी आपल्याला चिकन दिले, म्हणजे क्वांटिटीच्या बाबतीत आहे ना काही विषयच नाही भावांनो. आणि स्टार्टिंगला त्यांनी आपल्याला तांबडा रस्सा आईने दिले, सोलकढी दिले, बाजूला खिमा आहे, साईडला कोंबडीची जी तंगडी असते ना ते, थोडक्यात आपण त्याला लेग पीस म्हणतो, आणि बाजूला ते चिकन सुक्का वगैरे आहे. आता आपण ते टेस्ट करून बघू, आणि टेस्टसाठी ते कसं आहे ती पण मी तुम्हाला सांगतो. बाजूला कांदा लिंबू रोटी, त्यामध्ये तुम्हाला भाकरी वगैरे पण भेटून जाते, जसं म्हणजे आपल्याला जे लागणार आहे ना त्यानुसार ते आपल्याला देतात. आणि यामध्ये रोट्या वगैरे अनलिमिटेड भेटून जातात बघा तुम्हाला, गरमागरम रोटे. आणि याचा वास एवढा भारी येतोय ना की आताच पोटात कावळे ओरडे लागलेत. आता त्या कावळ्यांना शांत करण्याचं काम आपलंय. पहिल्यांदा आपण ते टेस्ट करून बघूया, आणि ते टेस्टसाठी कसं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. सुरुवात आपण त्या रस्त्यापासून करू, पण हो एक लक्षात ठेवा, लिंबू आहे ना, लिंबूशिवाय रस्त्याला टेस्ट येत नाही. आणि आता तो लिंबू आपण त्या रस्त्यामध्ये पिळून घेऊया, म्हणजे लक्षात येईल त्या ह्याची टेस्ट. मस्त आता तो लिंबू आपला त्या रस्त्यात पिळून झालाय. बाई रस्त्याला कट असा आहे ना खतरनाक विषय बरं का. आणि गरमागरम रोटी, त्या रस्त्यामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर चिकन दिले. चिकनच्या बाबतीत आहे ना त्यांनी खरंच आहे ना म्हणजे क्वांटिटीचा विषयच नाही, एकदम भरभरून दिले. म्हणजे मामाच्या सारखं वाटायला लागले. आणि आता आपण हे टेस्ट पण करून बघू. रस्सा आहे ना रस्सा, मसाल्यांचा पुरेपूर वापर करून तयार केलाय. म्हणजे स्टार्टिंगला तो पहिली जेव्हा मी घास तोंडात टाकला का नाही, त्यावेळेस जी आईच्या हातची चव असते ना तीच डायरेक्ट आठवली. म्हणजे तुम्ही त्यांच्या इथं आल्यानंतर आहे ना त्यांच्या इथं तुम्हाला एवढं सगळं भेटतंय. स्टार्टिंगला तो रस्ता आहे ना खरंच रस्ता जेन्युइन रिव्ह्यू देतो, असं काही नाही की पेमेंटचा व्हिडिओ वगैरे, पेमेंट वगैरेचा असा व्हिडिओ वगैरे काही नाही. पण मी इथं जाता जाता आलो होतो, आणि यांच्या इथं स्टार्टिंगलाच मला आहे ना मस्त काहीतरी टेस्ट करायला भेटलं, त्याच्यासाठी थांबलो होतो. यांच्या इथला जो रस्ता आहे ना खरंच आहे ना 10 ऑफ 10 आपण याला देऊ शकतो, एवढा भारी रस्ता आहे. म्हणजे मसाल्यांचा पुरेपूर वापर केलाय.
आणि पूर्ण ते चिकन वगैरे सगळं ताजं असणार आहे, त्यामुळे त्याची टेस्ट पण एकदम भारी येऊन जाते. आता साईडला मस्त तांबडा रस्सा आहे. तांबडा रस्त्याची क्वांटिटी पण त्यांनी मस्त दिल्या. साईडला तांबडा रस्सा दिलाय, त्यावर कट आहे. आणि बऱ्यापैकी महाराष्ट्रातील लोकांना आहे ना झणझणीत खायची सवय असते, आणि अशाच प्रकारे झणझणीत खाण्यासाठी एकदा इथं याच म्हणजे ते येऊन नक्की टेस्ट करा. साईडला सोलकढी वगैरे आयनी आयनी जीवाभावाचा विषय. आयनी आहे तसं डिफरंट आहे, जास्त पण काय नाही आणि मीडियम पण आहे. म्हणजे जास्त पण हेवी नाही, असं लय चांगलं आहे आणि लयच वाईट आहे असं काही नाही, मीडियम आहे. आयनी मस्त आहे. साईडला कोंबडीची तंगडी, जो तुम्ही मागायचे धरणं विशेष बघत असाल, म्हणणार कोंबडीची तंगडी कधी हा तोडतोय. आता हेच तोडून बघतो नक्की टेस्ट साठी ती कशी आहे. पूर्ण बघायला गेलं ना, जरा जवळ ये रे बाबा, बघायला गेलं ना तर त्या कोंबडीच्या तंगडीला आहे ना एवढं मस्त त्यांनी भाजलंय ना, आणि एकदम मस्त असं ती भाजलेली आहे. त्याच्यामुळे आता त्याची टेस्ट कशी लागते ती पण आपण बघूया. क्वांटिटी साठी खरंच एक पीस मोठा आहे. हो भाई, जन्नत जन्नत. खरंच मस्त आहे बरं का. आणि साईडला आता बरंच काही काय आहे, सगळं खाल्लं पाहिजे. थाळीमध्ये खरीच जास्त व्हरायटी आहे आणि ती सगळी टेस्ट तर केली पाहिजे. साईडला खीम आहे, अंड्याचा जो हे आहे का नाही, अंड वगैरे मसाला अंडा, ते कट केलेला अंडा आहे, ते पण टेस्ट करून बघूया. त्यामध्ये आणखीन काय डिफरंट वाटतंय आपल्याला. अंडा करी आपण इतर वेळेस टेस्ट करत असतो, अंडा मसाला पण टेस्ट करतो, खरंच मस्त वाटतो. बरं आता हे पण टेस्ट करून बघू. ह्यांचे इथले जे कालवण आहेत ना, म्हणजे अंडा मसाला म्हणा, परत ते जे रस्सा म्हणा, परत बाजूला जे रस्से दिलेत, चिकन म्हणा, एकदम प्रॉपर भाजले आणि प्रॉपर त्यांना मसाल्याचा वापर करून आहे ना तयार केले. त्याच्यामुळे जी घरची घरगुती टेस्ट आहे ना ती इथे भेटून जाते. यांच्या इथं खरंच मस्त जेवण भेटतंय. आणि आता हे सगळं मी पटापटा टेस्ट करून घेतो. मला तर खरंच यांच्या थाळीसाठी आहे ना माझ्या चॅनलची गोल्डन जुबली देतो मी, कारण की टेस्ट साठी पण मस्त आहे. आणि ही जी मामा स्पेशल चिकन थाळी आहे ना ती तुम्हाला फक्त 360 रुपयाला भेटून जाते, अनलिमिटेड. त्यामध्ये तुम्हाला रोटी वगैरे राईस वगैरे भेटतोय. आणि हे रस्ते ते तर क्वांटिटीच्या बाबतीत खरंच खतरनाक आहेत. अहो कशाची वाट बघताय, आपल्या कराडला जाता वेळी हॉटेल आहे ना हायवेला स्थित लागते, हॉटेल मामाचा माळा, नक्की या आणि यांच्या इथे एकदा येऊन नक्की व्हिजिट करा. आणि यांच्या इथलं जेवण तुम्ही टेस्ट केल्यानंतर ते जेवण टेस्ट साठी कसं आहे ते मला नक्की सांगा. ते आता याच्याबरोबर आपल्याला इंद्रायणी राईस वगैरे पण भेटेल. हे आता मी सगळं संपवून घेतो आणि याच्यानंतर कराडात कुठं नक्की व्हिजिट करायची हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण नेक्स्ट स्पॉटला तिथं व्हिजिट करूया आणि त्यांच्या इथं जाऊन त्यांच्या इथलं पण फूड टेस्ट करूया. हॉटेल मामाचा माळा एकदा नक्की या, नक्की व्हिजिट करा आणि तुमच्या या भावाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.